नागपूरसह विदर्भामध्ये सूर्य आग ओकत असतानाच नागपुरातून एक धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येते आहे। ती म्हणजे अशी की गेल्या 24 तासामध्ये उष्माघातामुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात येतो आहे। खरं तर एका दिवसातच जे 10 मृत्यू झालेले आहेत त्या 10 मृत्यूमध्ये रेल्वेचे प्रवासी आणि जे रस्त्याने भीक मागणारे भिक्षेकरी आहे त्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु अर्थात मृत्यूनंतर जे डेथ ऑडिट रिपोर्ट येणार आहे त्यानंतरच हे मृत्यू जे आहे ते उष्माघाताने झालेले आहे का याची एक पुष्टी जी आहे ती होणार आहे। परंतु गेल्या 24 तासात 10 मृत्यू म्हणजे अत्यंत धक्कादायक अशी एक माहिती जी आहे ती नागपुरातून समोर आलेली आहे। खरं तर नागपुरात बुधवारचा तापमानाचा जर विचार केला तर पारा हा 45.7 अंशावर पोहोचलेला होता। गेल्या 15 ते 20 दिवसाचा आपण विचार केला नागपूरसह विदर्भात तर सर्वच जिल्ह्यांचं तापमान हे 45 अंशाच्या पार गेलेला आहे। आणि आज म्हणजेच गुरुवारचा जर आपण विचार केला तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जे आहे ते विदर्भातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 6 आणि वाशिम या 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। म्हणजे अति उष्णता या दिवशी असणार आहे। तसंच जे ऑरेंज अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने दिलेला आहे तो या ठिकाणी अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांना दिलेला आहे। तसंच बुलढाणा या ठिकाणी उष्णतेची लाट राहणार नाही असं हवामान खातं म्हणत आहे। परंतु नक्कीच धक्कादायक आहे की सूर्य आग ओकत असताना विदर्भाची नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे। खरं तर या ठिकाणी उष्माघाताने 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे। अर्थात जे डेथ ऑडिट होत असतं या सगळ्या मृत्यूनंतर उष्माघाताच्या त्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे की हे मृत्यू कशामुळे झालेले आहेत। परंतु प्राथमिक जो अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे, जो संशय व्यक्त करण्यात येतो आहे तो 24 तासामध्ये 10 मृत्यू म्हणजे अत्यंत धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर विदर्भात सर्वच शहरांचं तापमान नागपूर समेत 45-46 अंशावर जाऊन पोहोचलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचं तापमान तर 47 अंश त्याची नोंद जी आहे ती होत आहे। अशामध्येच उष्माघाताने हे मृत्यू होणं एका दिवसात 10 हे नक्कीच गंभीर आहे। खरं तर या संपूर्ण उन्हाच्या वातावरणामध्ये रस्त्यावरची जी वर्दळ आहे ती सुद्धा अत्यंत कमी झालेली आहे। आणि सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत प्रशासनाने सुद्धा आवाहन केलेलं आहे की गरज नसेल तर नक्कीच घराबाहेर पडू नका, कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उन्हाचे अक्षरशः चटके या ठिकाणी नागपुरात अनुभवायला मिळत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी सुद्धा गरम एक झाकांचा जो एक वारा असतो तो या ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे नागपुरात। अशामध्येच एका दिवसामध्ये नक्कीच 10 जणांचा मृत्यू होणं हे नक्कीच गंभीर आहे। अर्थात या संपूर्ण प्रकरणानंतर नागपूर जिल्हा प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं आहे। आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर आहे। या संपूर्ण ज्या उष्माघाताच्या मृत्यूच्या संदर्भात ज्यावेळी आपण नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळी आपण संपर्क केला त्यावेळी त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की नक्कीच मोठ्या प्रमाणात रुग्ण जे आहे ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उष्माघाताचे भरती आहे। त्यामध्ये निश्चित सांगणं अवघड आहे की जे मृत्यू झालेले आहेत ते उष्माघातामुळेच झालेले आहे का, कारण त्याचं कारण असं की एक डेथ ऑडिट होत असतं या उष्माघाताच्या मृत्यूनंतर रुग्णाचं। त्यामध्ये स्पष्ट होणार आहे की हे जे मृत्यू झालेले आहेत ते नेमके कशामुळे झालेले आहे। परंतु एक मात्र नक्की आहे की मोठ्या प्रमाणात प्रशासनाने ज्यावेळी उन्हाळा सुरू झाला त्यावेळी हे जे भिक्षेकरी असतात, जे रस्त्याकाठी झोपतात, रस्त्या बाजूला राहतात, त्यांना शेल्टर होम उपलब्ध करून दिलेलं होतं नागपूर महानगरपालिकेने। त्या ठिकाणी त्यांची निवाऱ्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली होती। प्रशासनाकडून वारंवार अपील आणि आवाहन करण्यात येत आहे की या ठिकाणी विशेष अशी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तापमानात सतत वाढ होत आहे। तरी सुद्धा या ठिकाणी जे मृत्यू झालेले आहेत ते नक्कीच गंभीर आहे। अर्थात त्याचं सगळं ऑडिट होणार आणि त्यानंतरच सगळं स्पष्ट होणार आहे की हे जे मृत्यू झालेले आहे हे नेमके उष्माघातानेच झालेले आहेत का। परंतु एक जो संशय निर्माण होतो आहे की 24 तासामध्ये 10 रुग्णांचा मृत्यू एकट्या नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये होणं हे नक्कीच गंभीर आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेलं आपल्याला बघायला
मिळत आहे, मग ती महानगरपालिका प्रशासन असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा आरोग्य विभाग असो, हे सगळे मिळून जे आहे ते एक ऍक्शन प्लॅन या ठिकाणी काय करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. अर्थात उन्हाळ्यापूर्वीच या सगळ्या उपाययोजना प्रशासनाने सुरू सुद्धा केलेल्या आहे, परंतु त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे जर 24 तासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मृत्यू जर उष्माघाताने होत असल्याचा संशय व्यक्त होत असेल तर नक्कीच ही एक गंभीर अशी बाब म्हणावी लागेल. नागपूर प्रादेशिक हवामान खात्यानुसार सध्या तरी नागपूर शहरवासियांना या भीषण गरमीपासून काही सवलत मिळण्याची शक्यता तरी दिसत नाही. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.